Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the new point of our syllabus. It is residential status of an SSC. In today's lecture, we are going to see what is the meaning of residential status, why it is necessary to check the residential status, and at the end of this lecture we are going to see the rules to determine the residential status of a company and the rules to determine the residential status of a partnership firm. आजच्या या लेक्चरमध्ये आपण रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन SSC हा नवीन पॉईंट पाहणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण रेसिडेन्शियल स्टेटस म्हणजे काय, त्याचबरोबर रेसिडेन्शियल स्टेटस कशासाठी चेक करावं लागतं आणि त्याचबरोबर सर्वात शेवटी एखादी कंपनी असेल, कंपनीचं रेसिडेन्शियल स्टेटस कशावरून ठरवलं जातं आणि त्याचबरोबर पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्था, एखाद्या भागीदारी संस्थेचं रेसिडेन्शियल स्टेटस हे कशावरून ठरतं हे आपण या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द व्हॉट इज द मीनिंग अँड व्हाय द रेसिडेन्शियल स्टेटस हॅज टू बी चेक्ड दॅट वी आर गोइंग टू सी हिअर. ओके, सर्वात पहिल्यांदा आपण रेसिडेन्शियल स्टेटस म्हणजे काय आणि ते का चेक करावं लागतं हे आपण पाहणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर पॉईंट. द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन SSC, दिस इज द पर्टिक्युलर पॉईंट. अँड the residential status of an SSC means of a person has to be checked every year. प्रत्येक वर्षी प्रत्येक व्यक्तीचं रेसिडेन्शियल स्टेटस, तो व्यक्ती रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे, इट हॅज टू बी चेक्ड एव्हरी इयर. Why the residential status has to be checked? It is because the tax liability and the tax rate applicable to SSC is depend upon his residential status. This sentence is very important, okay, because the residential status has to be checked. Why? It is because the tax rate applicable to a particular SSC and the tax liability is depend upon his residential status. एखादा व्यक्ती असेल किंवा एखादी कंपनी असेल, एखादी पार्टनरशिप फर्म असेल, तर त्यांना टॅक्स लायबिलिटी त्यांची किती आहे, त्यांनी टॅक्स किती पर्सेंटनं, किती टॅक्स रेटनं भरायचा, हे त्या व्यक्तीच्या रेसिडेन्शियल स्टेटसवरती डिपेंड असतं. सो इट इज नेसेसरी टू डिटरमाइन द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ ॲन SSC. त्यामुळं आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं रेसिडेन्शियल स्टेटस हे आपल्याला चेक करावं लागतं. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली this residential status has to be checked before calculating the total income of a person. आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं टोटल इन्कम कॅल्क्युलेट करतो, एकूण उत्पन्न वर्षाचं कॅल्क्युलेट करतो, ते कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर वी हॅव टू डिटरमाइन हिज रेसिडेन्शियल स्टेटस. त्या व्यक्तीचं, मग व्यक्ती म्हणजे कोण, द टर्म पर्सन इन्क्लूड्स इंडिव्हिज्युअल म्हणजे ह्युमन बिईंग, ओके, मेल फिमेल. Okay, second is company, we know what is company. Third is partnership firm and fourth is joint Hindu family etc etc. हे जे कोण पर्सन्स आहेत, we have already studied the concept of person in our initial lecture. सुरुवातीच्या लेक्चरमध्ये पर्सन म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. we know that in the term person, the term person includes individual means a natural human being. Second, it includes a company. Third, it includes a partnership firm and fourth, it includes joint Hindu family etc etc. Okay, and before calculating the total income of an individual, before calculating the total income of a company, before calculating the total income of a partnership firm, we have to determine their residential status. आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न कॅल्क्युलेट करतो, आपण ज्या वेळेला एखाद्या कंपनीचं वार्षिक उत्पन्न ॲन्युअल इन्कम, टोटल इन्कम कॅल्क्युलेट करतो, किंवा आपण ज्या वेळेला एखाद्या पार्टनरशिप फर्मचं टोटल इन्कम कॅल्क्युलेट करतो, ते इन्कम, ॲन्युअल इन्कम, टोटल इन्कम कॅल्क्युलेट करण्याच्या अगोदर, बिफोर कॅल्क्युलेटिंग द टोटल इन्कम, वी हॅव टू डिटरमाइन देअर रेसिडेन्शियल स्टेटस. आपल्याला त्यांचं इन्कम कॅल्क्युलेट करण्याच्या पूर्वी त्यांचं रेसिडेन्शियल स्टेटस पाहावं लागतं, चेक करावं लागतं. मग तो इंडिव्हिज्युअल असेल
किंवा एखादी कंपनी असेल, एखादी पार्टनरशिप फर्म असेल किंवा एखादी जॉईंट हिंदू फॅमिली असेल, यांचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपल्याला त्यांचं रेसिडेन्शियल स्टेटस काय आहे हे आपल्याला अगोदर ते खात्री करावी लागते, ते चेक करावं लागतं. अँड इट इज नेसेसरी. ओके. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द रेसिडेन्शियल स्टेटस. Okay, the residential status has to be determined every year. आपल्याला प्रत्येक वर्षी हे स्टेटस चेक करावं लागतं. प्रत्येक वर्षी, एव्हरी इयर वी हॅव टू चेक द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एव्हरी पर्सन. मग तो व्यक्ती असेल, इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल, एखादी कंपनी असेल, एखादी पार्टनरशिप फर्म असेल किंवा एखादी जॉईंट हिंदू फॅमिली असेल, इट इज नेसेसरी टू चेक, इट इज नेसेसरी टू डिटरमाइन द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एव्हरी पर्सन एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी आपल्याला एखादा व्यक्ती असू, एखादी कंपनी असू, एखादी पार्टनरशिप फर्म असू किंवा एखादी जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस असू, त्यांचं रेसिडेन्शियल स्टेटस हे आपल्याला दरवर्षी हे चेक करावं लागतं. व्हाय इट हॅज टू बी चेकड एव्हरी इयर? दरवर्षी हे चेक का करावं लागतं? इट इज बिकॉज ड्यू टू सर्टन रिझन्स, ओके, द रेसिडेन्शियल स्टेटस मे चेंज. ओके. एखाद्या वर्षी रेसिडेन्शियल स्टेटस जे आहे ते पुढच्या वर्षी काही कारणामुळं ते बदलूसुद्धा शकतं. ओके, बदलेलंच असं नाही, बट देर इज अ पॉसिबिलिटी दॅट द रेसिडेन्शियल स्टेटस मे चेंज ड्यू टू द चेंज इन द कंडिशन्स. ओके, काही कंडिशन्स असतात, काही कंडिशन पूर्ण केल्या तर रेसिडेंटचं स्टेटस मिळतं, त्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं रेसिडेंटचं स्टेटस बदलूसुद्धा शकतं. आणि म्हणूनच अँड देअर फोर इट इज नेसेसरी टू डिटरमाइन द रेसिडेन्शियल स्टेटस एव्हरी इयर. आपल्याला दरवर्षी रेसिडेन्शियल स्टेटस जे आहे ते चेक करावं लागतं. नाव क्वेश्चन इज हाऊ द रेसिडेन्शियल स्टेटस इज डिटरमाइन्ड and the residential status is explained with the help of this particular tree diagram. आपण या टॉपिकमध्ये जे काय रेसिडेन्शियल स्टेटस पाहणार आहोत, मग त्यामध्ये 4 गोष्टी आहेत, 4 पॉईंट्स आहेत. फर्स्टली वी आर गोइंग टू चेक द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ अ कंपनी. एखाद्या कंपनीचं रेसिडेन्शियल स्टेटसचे नियम आपण पाहणार आहोत. आफ्टर दॅट सेकंड पॉईंट इज रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ अ पार्टनरशिप फर्म. एखादी भागीदारी संस्था, त्याचा रेसिडेन्शियल स्टेटस पाहणार आहोत. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू सी द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन इंडिव्हिज्युअल. एखादा व्यक्ती असेल, ह्युमन बिईंग असेल, तर त्याचं रेसिडेन्शियल स्टेटस कसं चेक केलं जातं. अँड आफ्टर दॅट ॲट द एंड वी आर गोइंग टू चेक द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ अ HUF. HUF मीन्स हिंदू अनडिवायडेड फॅमिली, विच इज पॉप्युलरली नोन ॲज अ जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. ओके, मग आपण हे जे काय रेसिडेन्शियल स्टेटस चेक करणार आहोत, ओके, द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन SSC. एखादा असेसी असेल, त्या असेसीचं, त्या पर्सनचं रेसिडेन्शियल स्टेटस जे आहे इट इज क्लासिफाईड इन टू 2 कॅटेगरीज. फर्स्ट पार्ट इज रेसिडेंट अँड सेकंड पार्ट इज नॉन रेसिडेंट. एखादी जो असेसी आहे, तो असेसी एकतर आपल्या देशाचा रेसिडेंट असेल किंवा तो नॉन रेसिडेंट असेल. ओके, आता महत्त्वाची गोष्ट की द टर्म रेसिडेंट इज डिफरंट दॅन द टर्म सिटिझन. ओके, रेसिडेंट असणं आणि सिटिझन म्हणजे देशाचा नागरिक. वी ऑल आर द सिटिझन्स ऑफ अवर कंट्री. आपण सर्वजण देशाचे नागरिक आहोत. परंतु जरी आपण देशाचे नागरिक असलो तरीसुद्धा वी हॅव टू डिटरमाइन द रेसिडेन्शियल स्टेटस. आपण आपल्या देशाचे रेसिडेंट आहोत का नॉन रेसिडेंट आहोत ह्या गोष्टी चेक कराव्या लागतात. कारण रेसिडेंट ही एक कन्सेप्ट आणि दुसरी कन्सेप्ट सिटिझन म्हणजे देशाचे नागरिक, ह्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. इन्कम टॅक्समध्ये आपल्याला तो व्यक्ती, मग व्यक्ती म्हणजे तो इंडिव्हिज्युअल व्यक्ती असू, कंपनी असू, पार्टनरशिप फर्म असू किंवा HUF असू, हे रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे हे आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं, द रेसिडेन्शियल स्टेटस इज क्लासिफाईड इन टू 2 मेन कॅटेगरीज. फर्स्ट कॅटेगरी इज रेसिडेंट इन इंडिया. पहिली कॅटेगरी असते ती म्हणजे रेसिडेंट इन इंडिया अँड सेकंड कॅटेगरी इज नॉन रेसिडेंट इन इंडिया. एकतर तो जो कोण व्यक्ती आहे, आता इथं व्यक्ती म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल येत नाही. द टर्म पर्सन इन्क्लूड्स इंडिव्हिज्युअल मीन्स ह्युमन बिईंग, एखादा व्यक्ती. सेकंड, इट इन्क्लूड्स अ कंपनी. थर्ड,
पार्टनरशिप फॉर फोर्थ HUF एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यामुळे पर्सनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. तो जो कोण पर्सन आहे किंवा तो जो कोण असेसी आहे तो एकतर देशाचा रेसिडेंट असेल किंवा तो नॉन रेसिडेंट असेल. आणि जर तो रेसिडेंट असेल, ओके, जर तो रेसिडेंट असेल, इफ दॅट पर्टिक्युलर असेसी इज रेसिडेंट, जर तो रेसिडेंट असेल तर पुन्हा त्याचे दोन भाग होतात. ते दोन भाग कोणते? फर्स्ट इज रेसिडेंट अँड ऑर्डिनरी रेसिडेंट, त्याला ऑर्डिनरीचं स्टेटस मिळतं. आणि दुसरा भाग असतो तो म्हणजे रेसिडेंट बट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट. ओके, सो रेसिडेन्शियल स्टेटसचे मेन दोनच टाईप्स होतात. फर्स्ट टाईप इज रेसिडेंट आणि सेकंड टाईप असतो तो म्हणजे नॉन रेसिडेंट. हे दोनच मुख्य प्रकार होतात. आणि जर तो रेसिडेंट असेल तर रेसिडेंटचे पुन्हा दोन भाग होतात. फर्स्ट इज रेसिडेंट अँड ऑर्डिनरीली रेसिडेंट, रेसिडेंट पण आहे आणि ऑर्डिनरी आहे, सर्वसामान्य रेसिडेंट आहे. आणि दुसरा भाग रेसिडेंट आहे बट नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट. ओके, हे त्याचे दोन मेन पार्ट होतात. सो दिस इज द ट्री डायग्रॅम विच एक्सप्लेन्स द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन SSE. एखादा असेसी असेल, एखादा पर्सन असेल तर त्याचं रेसिडेन्शियल स्टेटस दाखवणारं ही ट्री डायग्रॅम आहे. The residential status is mainly classified into two categories. First one is resident and second one is non-resident. Okay, and if he is resident, जर तो असेसी रेसिडेंट असेल तर पुन्हा त्याचे दोन भाग होतात. तो एकतर ऑर्डिनरी रेसिडेंट असतो किंवा तो नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट असतो. दिस इज द बेसिक ट्री डायग्रॅम विच एक्सप्लेन्स द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ एन SSE. नाव आफ्टर दिस वी विल स्टार्ट विथ द रूल्स टू डिटरमाइन द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ अ कंपनी. या लेक्चरमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीचं रेसिडेन्शियल स्टेटसचे काय नियम आहेत, कशावरून कंपनी रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट हे ठरतं ते आपण पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर पॉईंट. वी नो दॅट ए कंपनी इज अन आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ. आपल्याला माहिती आहे की एखादी कंपनी असेल तर ती कंपनीची जी काही स्थापना असते, एस्टॅब्लिशमेंट असतं, ही कायद्याप्रमाणे केली जाते. ओके, कायद्याप्रमाणे त्या कंपनीचं अस्तित्व असतं, त्यामुळे त्याला आर्टिफिशियल पर्सन, ओके, कृत्रिम पर्सन असं त्याला म्हटलं जातं. अँड वी नो दॅट कंपनीज इन इंडिया आर फॉर्म्ड ॲज पर द कंपनीज ॲक्ट 1956, कंपनीज ॲक्ट 2013 और एनी अदर ॲक्ट रिलेटिंग टू द कंपनी. भारतामध्ये कंपनीसाठी कंपनी कायदा 2013 आहे, त्याच्या अगोदर कंपनी कायदा 1956 होता. या कायद्यांप्रमाणे कंपनीची स्थापना ही केली जाते. ओके, मग कोणतीही कंपनी असेल, ओके, वी नो दॅट देर आर व्हेरियस टाइप्स ऑफ कंपनीज. फॉर एक्झाम्पल प्रायव्हेट कंपनी, पब्लिक कंपनी, लिस्टेड कंपनी, अनलिस्टेड कंपनी, फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट कंपनी एक्सेट्रा एक्सेट्रा. देर आर नंबर ऑफ टाइप्स ऑफ कंपनीज. मग या ज्या काही कंपन्या आहेत ह्या कंपन्यांचं रेसिडेन्शियल स्टेटस हे कशा प्रकारे क्लासिफाय केलं जातं तर द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ अ कंपनी इज शोन इन दिस पर्टिक्युलर ट्री डायग्रॅम. ही जी काही ट्री डायग्रॅम दिलेली आहे यामध्ये एखाद्या कंपनीचं रेसिडेन्शियल स्टेटस हे कशा प्रकारे क्लासिफाय केलं जातं ते आपल्याला सांगितलं आहे. लुक ॲट द ट्री डायग्रॅम. ट्री डायग्रॅममध्ये सांगितलं आहे की द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ अ कंपनी, एखादी कंपनी असेल तर ती कंपनी एकतर रेसिडेंट असते किंवा ती नॉन रेसिडेंट असते. एवढेच त्याचे दोन क्लासिफिकेशन केलं जातं. एखादी कंपनी आहे ती कंपनी एकतर रेसिडेंट असेल किंवा ती नॉन रेसिडेंट असेल. एवढेच त्याचे पुन्हा काय बाकीचे क्लासिफिकेशन केलं जात नाही. फक्त एवढंच, एकतर रेसिडेंट असेल किंवा नॉन रेसिडेंट असेल. आता कंपनी रेसिडेंट कधी होते, कंपनीसाठी कोणतं स्टेटस बेटर? इट इज ऑलवेज बेटर फॉर अ कंपनी टू गेट द स्टेटस ऑफ रेसिडेंट. कंपनीसाठी रेसिडेंट हे स्टेटस मिळणं कधीही फायद्याचं असतं, कारण की द टॅक्स रेट ॲप्लिकेबल टू द रेसिडेंट कंपनी इज कंपॅरेटिव्हली लो. ओके, एखादी कंपनी जर रेसिडेंट हे स्टेटस मिळवलं एखाद्या कंपनीनं तर त्या कंपनीला कमी टॅक्स रेट हा भरावा लागतो, कमी रेटनं टॅक्स हा पेड करावा लागतो. सो इट इज ऑलवेज अ बेटर फॉर अ कंपनी टू गेट द स्टेटस ऑफ रेसिडेंट. रेसिडेंट हे स्टेटस मिळवणं हे कंपनीसाठी कधीही फायद्याचं असतं, कारण रेसिडेंट कंपनीला कमी दरानं टॅक्स हा पेड करावा लागतो. अँड ऑन द अदर हँड द नॉन रेसिडेंट कंपनी, a company which gets a non-resident status has to pay tax
टू द गव्हर्नमेंट ॲट कंपॅरेटिव्हली अ हायर रेट. ओके, ज्या कंपन्यांना नॉन रेसिडेंट हे स्टेटस मिळतं त्या कंपन्यांना गव्हर्नमेंटला थोड्या जादा रेटनं टॅक्स हा पेड करावा लागतो. त्यामुळं कंपनीसाठी रेसिडेंट स्टेटस मिळणं हे जास्त फायद्याचं असतं. ना प्रश्न येतो की रेसिडेंट स्टेटस मिळण्यासाठी काय नियम आहेत, दॅट वी आर गोइंग टू सी हिअर. कोणत्या कंपनीला रेसिडेंट स्टेटस मिळतं बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अ कंपनी इज सेड टू बी रेसिडेंट ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. मगाशी सांगितलं की आपल्याला प्रत्येक वर्षी वी हॅव टू डिटरमाइन द रेसिडेन्शियल स्टेटस एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी आपल्याला रेसिडेन्शियल स्टेटस हे चेक करावं लागतं, कारण काही कारणामुळे ते बदलू शकतं, म्हणून ते दरवर्षी चेक करावं लागतं. मग कंपनीला रेसिडेंट स्टेटस कधी मिळतं? अ कंपनी इज सेड टू बी रेसिडेंट ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. कंपनीला रेसिडेंट स्टेटस कधी मिळतं? इफ इट फुलफिल्स बोथ ऑफ द फॉलोइंग टू कंडिशन्स. आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या आहेत. जर त्या दोन्हीच्या दोन्ही पुढे सांगितलं आहे बघा, बोथ ऑफ द फॉलोइंग कंडिशन्स मस्ट बी सॅटिस्फाईड टू गेट रेसिडेंट स्टेटस. ह्या ज्या काही दोन कंडिशन दिलेल्या आहेत त्या दोन्हीच्या दोन्ही कंडिशन जर पूर्ण केल्या तर त्या कंपनीला रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द कंपनी हॅज टू सॅटिस्फाय बोथ द टू कंडिशन. दोन्हीच्या दोन्ही कंडिशन पूर्ण कराव्याच लागतात तरच रेसिडेंट स्टेटस मिळेल. दोन्हीच्या दोन्ही कंडिशन, एक कंडिशन पूर्ण केली आणि सपोज सेकंड कंडिशन पूर्ण नाही केली तर रेसिडेंट स्टेटस मिळणार नाही. फॉर गेटिंग द रेसिडेंट स्टेटस ए कंपनी हॅज टू फुलफिल द बोथ द कंडिशन. दोन्हीच्या दोन्ही कंडिशन पूर्ण कराव्या लागतात. नाव सी द कंडिशन नंबर 1. दिस इज कंडिशन नंबर 1. कंडिशन पहिले काय आहे? इट इज अन इंडियन कंपनी. ती जी कोणती कंपनी आहे ती कंपनी इंडियन कंपनी असावी, म्हणजे भारतीय कंपनी असावी. मग प्रश्न पुन्हा येतो, इंडियन कंपनी म्हणजे काय? वी हॅव ऑलरेडी स्टडीड द कन्सेप्ट ऑफ इंडियन कंपनी. आपण ऑलरेडी इंडियन कंपनी म्हणजे काय हे बेसिक डेफिनेशनमध्ये शिकलेलं आहे. इंडियन कंपनी होण्यासाठी काय लागतं? तर दोन गोष्टी लागतात. फर्स्ट थिंग इज द कंपनी शुड बी फॉर्मड ॲज पर द इंडियन कंपनीज ॲक्ट. भारतामधल्या कोणत्याही कंपनी कायद्याप्रमाणे, मग कंपनी ॲक्ट 2013 असेल, कंपनी ॲक्ट 1956 असेल किंवा अजून कोणता ॲक्ट असेल, द फॉर्मेशन ऑफ द कंपनी शुड बी ॲज पर द इंडियन कंपनीज ॲक्ट. कंपनीची स्थापना आणि रजिस्ट्रेशन हे भारतातील कंपनी कायद्याप्रमाणे जर झालं, हे एक. आणि दुसरं, इफ द हेड ऑफिस ऑफ द कंपनी इज सिच्युएटेड इन इंडिया. जर त्या कंपनीचं मुख्य ऑफिस भारतामध्ये असेल, ह्या दोन कंडिशन पूर्ण जर झाल्या तर त्या कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. त्यामुळं इंडियन कंपनी होण्यासाठी साध्या दोनच कंडिशन आहेत. एक तर कंपनीचं रजिस्ट्रेशन आणि कंपनीचे एस्टॅब्लिशमेंट हे भारतातील कंपनी कायद्याप्रमाणे असावी आणि कंपनीचं मुख्य ऑफिस, हेड ऑफिस भारतामध्ये असावं. ह्या दोन कंडिशन पूर्ण झाल्या तर त्या कंपनीला इंडियन कंपनी असं म्हटलं जातं. त्यामुळं एखाद्या कंपनीला रेसिडेंट स्टेटस मिळवायचं असेल तर त्यांच्यासाठी पहिली कंडिशन आहे की ती कंपनी इंडियन कंपनी असावी. ही साधी पहिली कंडिशन आहे. आणि दुसरी, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट, द सेकंड कंडिशन इज द कंट्रोल अँड मॅनेजमेंट ऑफ द कंपनी. कंपनीवरती जे काही कंट्रोल म्हणजे नियंत्रण आहे आणि जे मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन आहे ते इट इज फुल्ली इन इंडिया. ते संपूर्णपणे, फुल्ली म्हणजे 100%, ते भारतातूनच असलं पाहिजे. ओके, म्हणजे ती जी काही कंपनी आहे त्या कंपनीवरचं नियंत्रण, कंट्रोल मीन्स नियंत्रण अँड मॅनेजमेंट मीन्स व्यवस्थापन, इट शुड बी 100% फुल्ली इन इंडिया. ते सर्व भारतातूनच होत असलं पाहिजे. जे कंपनीचं काय काम आहे त्या कंपनीच्या वर्किंगवरती, कामावरती जे असणारं नियंत्रण आहे किंवा जे कंपनीचं व्यवस्थापन करण्याचं काम आहे ते संपूर्णपणे 100% भारतातूनच होत असलं पाहिजे. ही दुसरी कंडिशन आहे. जर ह्या दोन्ही कंडिशन्स पूर्ण झाल्या, पहिली कंडिशन काय पाहिली आपण, कंडिशन 1 की ती कंपनी इंडियन कंपनी असावी, भारतीय कंपनी असावी, ही एक. आणि दुसरी कंडिशन आत्ताच पाहिली की कंपनीवरचं जे काय कंट्रोल आणि मॅनेजमेंट आहे ते 100% फुल्ली भारतातच पाहिजे. जर ह्या दोन्ही कंडिशन पूर्ण झाल्या तरच त्या कंपनीला रेसिडेंट स्टेटस मिळतं. A company which fulfills both these two conditions gets the status of resident. त्या कंपनीलाच फक्त रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. आता ही जी दुसरी कंडिशन आहे
त्यामध्ये म्हटलंय की कंट्रोल अँड मॅनेजमेंट ऑफ द कंपनी इज फुल्ली इन इंडिया. 100% ते भारतात पाहिजे कंट्रोल आणि मॅनेजमेंट. ह्याचाच अर्थ काय, थोडंफार ही कंट्रोल आणि मॅनेजमेंट भारताच्या बाहेर असून चालणार नाही. कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट जे आहे कंपनीवरचं कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट हे 100% संपूर्णपणे ते भारतातच असलं पाहिजे, तरच ते कंडिशन पूर्ण होते. ओके, ह्या दोन कंडिशन्स आहेत. इफ दिस बोथ टू कंडिशन्स आर सॅटिस्फाईड देन अ कंपनी गेट्स अ स्टेटस ऑफ रेसिडेंट. तर त्या कंपनीला दोन्हीच्या दोन्ही कंडिशन पूर्ण झाल्या तरच रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. समजा एखाद्या कंपनीनं पहिली कंडिशन पूर्ण केली. पहिली कंडिशन काय होती, तर ती कंपनी इंडियन कंपनी असावी. ही कंडिशन पूर्ण केली. आणि जी दुसरी कंडिशन आहे की कंट्रोल अँड मॅनेजमेंट हे संपूर्णपणे भारतात असलं पाहिजे. समजा ही कंडिशन पूर्ण झाली नाही, म्हणजे एक कंडिशन पूर्ण झाली, दुसरी कंडिशन पूर्ण झाली नाही, तर अशा केसमध्ये त्या कंपनीला रेसिडेंटचं स्टेटस मिळणार नाही. कारण रेसिडेंट स्टेटस मिळण्यासाठी फॉर गेटिंग द स्टेटस ऑफ रेसिडेंट ए कंपनी हॅज टू फुलफिल, ए कंपनी हॅज टू सॅटिस्फाय बोथ द टू कंडिशन्स. दोन्हीच्या दोन्ही कंडिशन पूर्ण झाल्या तरच रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. या एक्झाम्पलमध्ये पहिलं कंडिशन पूर्ण झालेली आहे, सॅटिस्फाय झालेली आहे, पण दुसरी कंडिशन पूर्ण होत नाही. त्यामुळं दोन्हीच्या दोन्ही कंडिशन पूर्ण झाल्या तरच रेसिडेंट स्टेटस. एक कंडिशन पूर्ण होते, दुसरी होत नाही, त्यामुळे ह्या कंपनीला रेसिडेंटचं स्टेटस मिळणार नाही. ओके, मग हे झालं एक, कंपनी रेसिडेंट कधी होते. एखादी कंपनी रेसिडेंट व्हायचं असेल तर ह्या दोन्हीच्या दोन्ही कंडिशन्स पूर्ण व्हाव्या लागतात तरच रेसिडेंट. मग प्रश्न येतो की कोणत्या कंपनीला नॉन रेसिडेंट स्टेटस मिळतं. तर सिंपल आहे, ए कंपनी इज सेड टू बी नॉन रेसिडेंट इफ इट डज नॉट सॅटिस्फाय एनी ऑफ द टू कंडिशन्स अबाउट टू कंडिशन. ह्या ज्या काही दोन कंडिशन्स वरती लिहिलेल्या आहेत, पहिली कंडिशन लिहिली आपण, इट इज अन इंडियन कंपनी, ती भारतीय कंपनी असावी, ही पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन, द कंट्रोल अँड मॅनेजमेंट ऑफ द कंपनी शुड बी फुल्ली इन इंडिया. कंपनीवरचं जे काही नियंत्रण आहे आणि व्यवस्थापन आहे ते संपूर्णपणे भारतात असलं पाहिजे, ही दुसरी कंडिशन. ह्या ज्या दोन कंडिशन्स आहेत यापैकी इफ एनी ऑफ द अबाउट टू कंडिशन, ह्या दोन्हीपैकी एक जरी कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही, इफ द कंपनी डज नॉट सॅटिस्फाय एनी ऑफ द अबाउट टू कंडिशन, ह्या ज्या दोन कंडिशन्स आहेत यापैकी एक जरी कंडिशन पूर्ण झाली नाही, कोणतीही एक पूर्ण झाली, एक झाली नाही, एक जरी कंडिशन अपूर्ण राहिली, इनकम्प्लीट राहिली, तरीसुद्धा त्या कंपनीला नॉन रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. जसं आपण मगाशी उदाहरण पाहिलं की एखाद्या कंपनीनं पहिली कंडिशन पूर्ण केली, ओके, पण दुसरी कंडिशन अपूर्ण राहिली, इनकम्प्लीट राहिली. एक जरी कंडिशन अपूर्ण राहिली तरीसुद्धा त्या कंपनीला नॉन रेसिडेंट हे स्टेटस मिळणार आहे. त्यामुळं नॉन रेसिडेंट कधी होते, जर त्या कंपनीने एकही कंडिशन पूर्ण किंवा कोणतीही एक पूर्ण नाही केली कंडिशन दोनपैकी, तरी नॉन रेसिडेंटचं स्टेटस मिळतं. ओके, आणि समजा असं झालं की कंपनीनं पहिली पण कंडिशन पूर्ण नाही केली आणि दुसरी पण कंडिशन पूर्ण नाही केली, तर ॲटोमॅटिकली ती नॉन रेसिडेंटच होणार आहे. कारण मिनिमम एक जरी अपूर्ण कंडिशन झाली, मिनिमम 1, तरीसुद्धा तुम्ही नॉन रेसिडेंट होता. त्यामुळे दोन्हीचे दोन्ही कंडिशन पूर्ण झाल्या नाहीत, इनकम्प्लीट राहिल्या, ॲटोमॅटिक ती कंपनी नॉन रेसिडेंट होणार आहे. कारण रेसिडेंट व्हायचं असेल दोन्हीही कंडिशन पूर्ण व्हाव्या लागतात. Okay, so this is all about residential status of a company. Now the next and last part of today's lecture is residential status of partnership firm. It is very simple, okay, and it is more or less similar to company, so read it carefully. We know that partnership firms in India are governed by Partnership Act 1932. भागीदारी संस्था ज्या असतात पार्टनरशिप फर्म, ह्या पार्टनरशिप ॲक्ट 1932 प्रमाणे चालत असतात. अँड वी नो दॅट फॉर स्टार्टिंग अ पार्टनरशिप फर्म वी रिक्वायर मिनिमम 2 पार्टनर्स अँड देअर कॅन बी अ मॅक्सिमम 20 पार्टनर्स इन अ पार्टनरशिप फर्म. एखाद्या भागीदारी संस्था चालू करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 20 व्यक्तींची गरज ही असते. मग एखादी पार्टनरशिप फर्म आहे, आपल्याला ही माहिती आहे की पार्टनरशिप फर्मसाठी for partnership firm the registration is not compulsory, it is optional. Okay, the partnership firm has to decide whether to get it registered or whether
नॉट टू गेट रजिस्ट्रेशन करायचं का नाही करायचं हे त्या पार्टनरशिप फॉर्मवरती असतं. रजिस्ट्रेशन इज नॉट कंपल्सरी ॲट ऑल. भागीदारी संस्थेला रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी नाही. मग ह्या ज्या काही पार्टनरशिप फर्म्स असतात त्या पार्टनरशिप फर्म्स पण बिझनेस करतात आणि जो काय प्रॉफिट झालेला आहे तो प्रॉफिट एकमेकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. जो काही त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे त्याप्रमाणे त्या डिस्ट्रीब्यूट करतात. मग हे जे काय पार्टनरशिप फर्म्स असतात ह्या पार्टनरशिप फर्म्सचं आपल्याला रेसिडेन्शियल स्टेटस बघायचं आहे. सेम कंपनीप्रमाणे पार्टनरशिप फर्म्स कॅन बी रेसिडेंट इन इंडिया ऑर इट कॅन बी नॉन रेसिडेंट इन इंडिया. जसं कंपनीला नियम आहे त्याचप्रमाणे पार्टनरशिप फर्मसुद्धा एकतर रेसिडेंट असतात किंवा त्या नॉन रेसिडेंट असतात. आणि कोणतं स्टेटस हे पार्टनरशिपसाठी बेटर असतं? इट इज ऑलवेज अ बेटर फॉर अ पार्टनरशिप फर्म टू गेट अ स्टेटस ऑफ रेसिडेंट. इट इज बिकॉज a resident partnership firm, a partnership firm which has a status of resident has to pay tax at comparatively less rate. एखाद्या पार्टनरशिप फर्मला जर रेसिडेंट हे स्टेटस मिळालं तर त्या पार्टनरशिप फर्मला कंपॅरेटिव्हली कमी रेटनं कमी दरानं टॅक्स हा पेड करावा लागतो. अँड ऑन द अदर हँड अ partnership firm which is non-resident, which gets a status of non-resident, has to pay tax at comparatively higher rate. रेसिडेंट पार्टनरशिप फर्मला कमी रेटनं टॅक्स पे करावा लागतो आणि नॉन रेसिडेंट पार्टनरशिप फर्मला कंपॅरेटिव्हली हायर टॅक्स हा पे करावा लागतो. सो इट इज ऑलवेज अ बेटर ऑप्शन फॉर अ पार्टनरशिप फर्म टू गेट अ स्टेटस ऑफ रेसिडेंट. त्यामुळे पार्टनरशिप फर्मला भागीदारी संस्थेला रेसिडेंट हे स्टेटस मिळणं कधीही फायद्याचं असतं. नाव वी विल सी व्हॉट आर द रूल्स टू डिटरमाइन द रेसिडेंट अँड नॉन रेसिडेंट. द रूल्स आर व्हेरी सिम्पल, more or less similar to the company, but see here there is a slight change in the rule. Okay, एखाद्या पार्टनरशिप फर्मला रेसिडेंट स्टेटस कधी मिळतं? व्हेन अ पार्टनरशिप फर्म गेट्स द स्टेटस ऑफ रेसिडेंट. रेसिडेंट स्टेटस कधी मिळेल? तर इफ द कंट्रोल अँड मॅनेजमेंट इज फुल्ली और पार्टली इन इंडिया. दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट, फुल्ली और पार्टली. आपण मगाशी कंपनीमध्ये पाहिलं की कंट्रोल आणि मॅनेजमेंट हे फुल्ली भारतातच पाहिजे, 100% भारतात पाहिजे हे आपण पाहिलं. परंतु पार्टनरशिप फर्मला नियम आहे की जर कंट्रोल आणि मॅनेजमेंट त्या पार्टनरशिप फर्मवरचं कंट्रोल आणि मॅनेजमेंट हे फुल्ली म्हणजे पूर्णपणे ऑर पार्टली किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये जरी ते भारतामध्ये असेल तरी सुद्धा इट इज सेड टू बी रेसिडेंट इन इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. ओके, जर त्या पार्टनरशिप फर्मवरचं कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन हे जर संपूर्णपणे होल्ली म्हणजे पूर्णपणे फुल्ली ओके ऑर पार्टली किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये जरी ते भारतातून होत असेल तरी सुद्धा त्या पार्टनरशिप फर्मला रेसिडेंट हे स्टेटस मिळतं त्या एका वर्षापुरतं. ओके, रेसिडेंट स्टेटस मिळवण्यासाठी त्या पार्टनरशिप फर्मचं कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट पूर्ण किंवा थोडं तरी ते भारतामध्ये असणं गरजेचं आहे. इट इज व्हेरी सिम्पल. अँड नाव मग नॉन रेसिडेंट स्टेटस कोणाला मिळेल? तर इफ द कंट्रोल अँड मॅनेजमेंट इज फुल्ली आउटसाइड इंडिया. त्या पार्टनरशिप फर्मवरचं जे काय कंट्रोलिंग आहे म्हणजे नियंत्रण आहे आणि मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन आहे हे जर सर्व काम भारताच्या बाहेरून होत असेल, संपूर्ण भारताच्या बाहेरून, भारतामध्ये काहीच नाही. Okay, the controlling work and the management work is going on fully from outside India. जर ते पूर्णपणे भारताच्या बाहेरून होत असेल, भारतामध्ये काहीच नाही आहे कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंटचं काम, तर अशा वेळेला त्या पार्टनरशिप फर्मला नॉन रेसिडेंट स्टेटस मिळतं त्या पर्टिक्युलर प्रिव्हियस इयरसाठी. त्या वर्षभरासाठी त्या पार्टनरशिप फर्मला नॉन रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. ओके, आणि रेसिडेंट स्टेटस मिळवणं एकदम सिम्पल का आहे? कारण की कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट थोडं तरी भारतामध्ये असेल, थोडंफार जरी, होल्ली ऑर पार्टली म्हटले, पूर्णच असलं पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. होल्ली ऑर पार्टली, दॅट इज फुल्ली ऑर पार्टली, थोडं जरी कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट भारतातून होत असेल तरीसुद्धा त्या पार्टनरशिप फर्मला रेसिडेंट स्टेटस मिळतं. परंतु जर कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट 100% भारताच्या बाहेर आहे, फुल्ली आउटसाइड इंडिया, भारतात काहीच नाही आहे, तर मात्र त्या पार्टनरशिप फर्मला नॉन रेसिडेंट स्टेटस हे मिळतं. Okay, so this is the
simple rule which determines the residential status of a partnership firm. एखादी पार्टनरशिप फर्म रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे ह्याच्यासाठीचे हे साधे सिंपल नियम आहेत. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज बिफोर कॅल्क्युलेटिंग द टोटल इन्कम we have to determine the residential status of a company of a partnership firm. एखादी कंपनी असेल किंवा एखादी पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी संस्था असेल यांचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी टोटल इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी ती कंपनी किंवा ती पार्टनरशिप फर्म रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे हे अगोदर ठरवावं लागतं आणि नंतरच आपण त्यांचं टोटल इन्कम हे कॅल्क्युलेट करायचं असतं. आणि सर्वात दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की द रेसिडेन्शियल स्टेटस हॅज टू बी चेकड एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी रेसिडेन्शियल स्टेटस तपासावं लागतं. व्हाय? इट इज बिकॉज द रेसिडेन्शियल स्टेटस मे चेंज ड्यू टू सर्टन रिझन. काही कारणामुळं त्या रेसिडेन्शियल स्टेटसमध्ये बदल होऊ शकतो आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी हे रेसिडेन्शियल स्टेटस हे चेक करावं लागतं. टेक सिम्पल एक्झाम्पल. सपोज आपण एक उदाहरण घेतलं की सपोज एखादी पार्टनरशिप फर्म आहे. देर इज वन पार्टनरशिप फर्म आणि त्या पार्टनरशिप फर्मचं कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट हे समजा फॉर एक्झाम्पल 50% भारतातून होते, इंडियातून होते आणि 50% आउटसाईडमधून होते. म्हणजे भारतामध्ये थोडंफार तरी कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट आहे. नियम काय सांगतो? कंट्रोल आणि मॅनेजमेंट फुल्ली ऑर पार्टली इन इंडिया असेल, भारतामध्ये थोडंफार जरी कंट्रोलिंग अँड मॅनेजमेंट असेल तरीसुद्धा रेसिडेंट स्टेटस मिळतं. म्हणजे या केसमध्ये भारतातून थोडंफार तरी कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट होत आहे म्हणजे त्या कंपनीला त्या पार्टनरशिप फर्मला रेसिडेंट स्टेटस मिळेल ह्या एका वर्षापुरतं. सपोज पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरमध्ये बदल काय केला तर त्या पार्टनरशिप फर्मचं कंट्रोल आणि मॅनेजमेंट अगोदर काय होतं तर थोडं भारतामध्ये आणि थोडं भारताच्या बाहेर होतं. पण सपोज त्यांनी काय केलं तर जे कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंटचं काम आहे ते संपूर्णपणे भारताच्या बाहेर घेऊन गेले. भारतामध्ये काहीच ठेवलं नाही. पार्टनरशिप फर्म भारतात आहे पण त्याच्यावरचं कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण आणि मॅनेजमेंट समजा सर्व भारताच्या बाहेर गेलं, भारतातून काहीच केलं जात नाही. कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंटचं काम म्हणजे पूर्णपणे भारतामध्ये जर भारताच्या बाहेर गेलं तर ॲटोमॅटिकली पुढच्या वर्षी त्या पार्टनरशिप फर्मला नॉन रेसिडेंट स्टेटस हे मिळू शकतं. त्यामुळं जनरली रेसिडेन्शियल स्टेटस चेंज होत नाही, बट ड्यू टू सर्टन रिझन in certain cases the residential status may change and therefore it is necessary to determine the residential status every year. So that's it for today's lecture. In today's lecture we have studied the residential status, meaning of residential status. After that we have studied the rules to determine the residential status of a company. And lastly we have seen the rules to determine the residential status of a partnership firm. Okay, that's it for today's lecture. In next lecture we will see the rules to determine the residential status of other assessees. Okay, so thank you very much.